नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. नगर परिषद दिग्रजची आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनी संपन्न. शनिवार दिनांक 7 मार्च रोजी नगर परिषद प्राथमिक मराठी शाळा क्रमांक 6 शास्त्रीनगर दिग्रस येथे विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधन वृत्ती व सर्जनशीलता वाढवण्याकरिता नगर परिषद दिग्रजची आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनी संपन्न झाली. दिग्रजच्या इतिहासामध्ये नगर परिषदेच्या शाळेत पहिल्यांदा विज्ञान प्रदर्शनी झाली. सकाळी उद्घाटनीय कार्यक्रमास नगराध्यक्षा पंचशिला वाल्मिक इंगोले, शिक्षण सभापती डॉक्टर संजय बंग, शिवसेनेचे गटनेते तथा नियोजन सभापती बाळू जाधव, नगरसेविका पूजा व्यंकटेश राऊत, नगरसेवक संदीप झाडे, नगरसेवक निलेश कुटे, नगरसेवक शेख बिलाल मीरावाले, सचिन रत्नपारखी, गजानन सुकळकर, श्याम राऊत, व्यंकटेश राऊत इत्यादींची उपस्थिती होती. गुड मॉर्निंग सर. माझे नाव प्रतीक्षा दिनेश अत्राम आहे. माझ्या शाळेचे नाव नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 3 देवनगर दिग्रस आहे. मी इयत्ता 4थीची विद्यार्थिनी आहे. आपल्याला तर माहितीच आहे, प्रत्येक सजीव प्राणी आणि त्यांची पिल्ले यांच्यामध्ये खूपच हे असतं सारखंपणा. परंतु फुलपाखरून फुलपाखराची अळी मात्र यांच्यात खूपच वेगळेपणा असतं. आम्ही प्रोजेक्टमध्ये हेच दाखवणार आहे की फुलपाखराचे जीवनचक्र. अंडीपासून फुलपाखरू कसा तयार होतो. मादी फुलपाखरू हवे ते पानावर अंडी घालते. काही दिवसानंतर त्याच्यातून एक अळी बाहेर पडते. फुलपाखराच्या अळीला सुरवंट म्हणतात. त्या अळीला इतकी भूक असते की ते आजूबाजूची पानं कुरतडून खाऊन टाकते. ज्या पानावरती असते तो पानसुद्धा तो कुरतडून खाण्याचा प्रयत्न करते. अंडीच्या बाहेर निघाल्यानंतर तिचं एकच काम असतं, खाणे आणि वाढणे. वाढता वाढता तिची कात तिला खूप कमी पडते, म्हणून ती जुनी कात काढून फेकते आणि नवी कात तयार करते. अशीच ते 3 ते 4 वेळेला करते. एका डांकीला जाऊन ती लोमकते आणि सगळ्यात शेवटची कात काढून फेकते आणि चिकट पदार्थांनी स्वतःच्या अवतीभोवती एक कोश तयार करते. त्या कोशामध्ये ते आठवडा ते दिवस राहते. काही दिवसानंतर कोश तोडून एक फुलपाखरू बाहेर पडतो. त्या फुलपाखरू बाहेर पडल्यानंतर त्याचे पंख खूप ओलसर असतात. ओले असल्यामुळे 5 मिनिटानंतर फुलपाखराचे पंख सुकले की तो उडायला तयार असतो. अशा त्याने फुलपाखराचा जीवनचक्र पुन्हा तयार होतो. Hello sir and welcome all to the inter-school science exhibition of Digras NP school. This is Miss Deepak Sarat with my friends Sayadri and Krutika. We are from NP Primary Marathi Girls School Digras, student of 4th standard. आज आम्ही आपणा सर्वांना कधी ना कधी पडलेल्या प्रश्नांचे म्हणजेच दिवस आणि रात्र का होते याचे उत्तर घेऊन आलो आहोत. आपणा सर्वांना माहीतच आहे की आपण पृथ्वी या ग्रहावर राहतो
आपली सूर्यमाला, सूर्य, आठग्रह, उल्कापिंड आणि उपग्रह या सर्वांनी मिळून बनली आहे आणि पृथ्वी हा या सूर्यमालेतील तिसऱ्या क्रमांकाचा व सजीव सृष्टी असणारा एकमेव ग्रह आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना स्वतःच्या अक्षाभोवती फिरते. यालाच पृथ्वीचे परिवलन म्हणतात. पृथ्वीचा आकार भूगोल म्हणजे डिवाइड असल्यामुळे पृथ्वीचा अर्धा भाग सूर्यासमोर असतो. त्या भागावर सूर्यप्रकाश पडतो म्हणून तेथे दिवस असतो. आणि नेमक्या त्याच वेळी पृथ्वीचा उरलेला अर्धा भाग सूर्यासमोर नसतो म्हणून तिथे सूर्यप्रकाश पोहोचत नाही म्हणून तिथे रात्र असते. आणि हो आणखी एक गोष्ट सांगू का? पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते म्हणून आपल्या पृथ्वीवर सूर्य पूर्वेकडे उगवतो व पश्चिमेला मावळतो असे भासते. पृथ्वीला स्वतःभोवतीची ही एक फेरी पूर्ण करण्यासाठी 24 तास म्हणजेच एक दिवस लागतो. अशा पद्धतीने आज आपण दिवस आणि रात्र का होते हे जाणून घेतले आहे. थँक्यू. मी मयुरी आगोशे. मी शेख शेराज. मी ऋषभ झोड. मी मयूर हेकडे. आज आम्ही तुम्हाला प्रदूषण व प्रदूषणाचे प्रकार याविषयी माहिती देणार आहोत. प्रदूषण म्हणजे नैसर्गिक पर्यावरणात हवा, पाणी, जमीन यामध्ये हानिकारक आणि विषारी पदार्थ मिसळून निसर्गाचा समतोलन बिघडण्याची प्रक्रिया होय. प्रदूषणाचे प्रकार: जल प्रदूषण, भूमी प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण. जल प्रदूषण: सांडपाणी, औद्योगिक कचरा, रासायनिक खते नदीच्या पाण्यात मिसळल्यामुळे पाणी दूषित होते, यालाच जल प्रदूषण म्हणतात. भूमी प्रदूषण: शेतामध्ये अति रासायनिक खतांचा वापर व प्लास्टिक कचरा आणि घन कचरा जमिनीत टाकल्याने मातीची गुणवत्ता खराब होते, यालाच भूमी प्रदूषण म्हणतात. वायू प्रदूषण: कारखान्यातील धूर, वाहनांचा धूर आणि जंगलतोडीमुळे हवेत कार्बन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड यांसारखे विषारी वायू हवेत मिसळतात, त्यामुळे वायू प्रदूषण होते. ध्वनी प्रदूषण: वाहनांचा कर्कश आवाज, कारखान्यामधील यंत्रे आणि मोठ्या आवाजातील लाऊडस्पीकरमुळे ध्वनी प्रदूषण होते. आजच्या काळात प्रदूषण खूप वाढलेलं आहे, म्हणून झाडे लावणे, सांडपाणीची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या सर्वांच्या समोरील आयुष्य निरोगी होईल. Good morning sir, my name is Swapnil Ram Jadhav. I am in 7th standard. My school name is Nagar Parishad Upper Primary Marathi School number 5. माझ्या प्रयोगाचे नाव आहे ठिबक सिंचन पद्धत. ठिबक सिंचन म्हणजे आता मी तुम्हाला सांगणार आहे. ठिबक सिंचन म्हणजे पिकांना पाण्याच्या थेंबे थेंबे स्वरूपात थेट मुळांजवळ देण्याची आधुनिक सिंचन पद्धत म्हणजे ठिबक सिंचन आहे. आता मी तुम्हाला हे या प्रयोगाद्वारे सांगणार आहोत. हे आहे एक विहिरीत एक मोटर फिट केलेली आहे. इथून स्विच चालू करतानाच मोटरीतला पाणी टाकीत भरतो. टाकीत भरल्यावर ते ड्रीप पाईपद्वारे पिकांना देता येते. हे पीक पहा. आता मी तुम्हाला याचे परिणाम सांगणार आहोत. याची परिणाम हे आहे की आपल्या पाण्याची बचत होते, थोड्या पाण्यात जास्त पीक घेता येते, तण गवत कमी होतो, पाण्यासोबत खतही देता येते. याचा निष्कर्ष हे निघतो की आपण जराशा पाण्यात जास्त पीक घेऊ शकतो. धन्यवाद. तुझ्या परिवारामध्ये शेतकरी कोण आहे? माझे आई, बाबा, आजी, आजोबा सगळेच आहे सर. कुठे आहे शेती? शेती गावालेच आहे. वरंदळी. वरंदळीचं आहे. नाही चालत आमच्या इकडे. ठिबक सिंचन पद्धत नाही चालत इकडे. नाही, रानपाणीच देते. My name is Anshara Sayyad Azruddin. My school name is Nagar Parishad Urdu School number 3. Informations of vitamins. विटामिन ए आँखों की रोशनी बढ़ाता है. विटामिन ए गाजर दूध अंडे में होता है. विटामिन ए की कमी होने से रात को कम नज़र आता है. विटामिन बी दिमाग को मजबूत करता है. विटामिन बी चावल, गोश्त, केले में होता है. विटामिन बी की कमी होने से आँखों में जलन होती है. विटामिन सी
जख्म भरने में मदद करता है। विटामिन सी नींबू टमाटर अमरूद में होता है। विटामिन सी मसूड़ों से खून आता है। विटामिन डी हड्डियों और दांतों को मजबूत करता है। विटामिन डी मछली दूध अंडे में होता है। विटामिन डी की कमी होने से हड्डियों को कमज़ोर करता है। विटामिन ई स्किन और बालों के लिए। विटामिन ई बादाम हरी सब्जियों में होता है। विटामिन ई जिस्मानी कमजोरी थकान महसूस होती है। विटामिन के खून जमने में मदद करता है। विटामिन के पालक गोभी में होता है। विटामिन के की कमी होने से खून देर से जमता है। माय स्कूल नेम इज नगर परिषद प्राथमिक स्कूल नंबर 7. माझ्या प्रोजेक्टचं नाव टाटा करता पंजा. हा प्रोजेक्ट खूप सोपा आहे. एक रिकामी प्लास्टिकची बॉटल अर्धी कापायची, त्यावर रबर लावून घ्या, ग्लोव पक्का बसवायचा. त्या बॉटलमध्ये काही नाही, पण जेव्हा आपण ती बॉटल पाण्याने भरलेल्या बादलीत टाकली की तो पंजा बाबा करतो. म्हणजे रिकाम्या बॉटलमधील ती हवा त्या ग्लोवमध्ये जाते, म्हणजे हवा जागा व्यापते. माय नेम इज़ मायरा मीर खान पठान. ये मेरा प्रोजेक्ट है होलोग्राम. इसमें आप 3D पिक्चर देख सकते हैं. इसका उपयोग डॉक्टर कर सकते हैं. अच्छे से बॉडी देख सकते हैं. इसका उपयोग बिल्डिंग बनाने में भी कर सकते हैं. थैंक यू. My name is Afia Asif Kararwal and my school name is Nagar Parishad Urdu Medium School number 2. My name is Aniba. हमने वाटर ओवरफ्लो अलार्म बनाया है. इसके कई फ़ायदे हैं. पानी भरने का अलार्म. वाटर ओवरफ्लो अलार्म एक छोटा सा डिवाइस है जो टंकी भर जाने पर आवाज़ देकर बताता है कि पानी ओवरफ्लो होने वाला है. पानी कुदरत का अनमोल तोहफा है जिसके बगैर इंसान, जानवर और पौधे जिंदा नहीं रह सकते. इसलिए पानी को ज़िंदगी की बुनियाद कहा जाता है. पानी वेस्ट ना हो इसलिए हमने वाटर ओवरफ्लो अलार्म बनाया है. इसके कई फ़ायदे. पानी की बचत. जब टंकी भर जाती है तो अलार्म बज जाता है. इससे पानी वेस्ट नहीं होता. बिजली की बचत. मोटर वक्त पर बंद की जाती है. इससे बिजली कम इस्तेमाल होती है. वक्त की बचत. बार बार ऊपर जाकर टंकी चेक करने की ज़रूरत नहीं होती. घर में गंदगी से बचो. ऊपर का पानी बहकर दीवारों या छत को खराब नहीं कर सकता. मोटर की हिफाजत. मोटर ज़्यादा देर चलने से ख़राब हो सकती है. अलार्म की वजह से इसे वक्त पर बंद किया जा सकता है. आसान इस्तेमाल. ज़्यादातर अलार्म लगाने में सस्ते होते हैं. थैंक यू. हमारी ज़मीन बेजुई शक्ल की तरह होती है. इसमें 2 कुतुब होते हैं, एक शुमारी कुतुब और एक जुनूबी कुतुब. ऊपर वाले हिस्से को शुमारी कुतुब कहते हैं, नीचे वाले हिस्से को जुनूबी कुतुब कहते हैं. हमारी ज़मीन 2 तरह की गर्दिश करती है. एक महवरी गर्दिश, दूसरी मदारी गर्दिश. महवरी गर्दिश में ज़मीन अपने महवर पर घूमती है. महवरी गर्दिश में ज़मीन को एक चक्कर मुकम्मल करने के लिए 24 घंटे लगते हैं. अगर ज़मीन गर्दिश नहीं करती तो सूरज के सामने वाला जो हिस्सा मौजूद होता है उस हिस्से में हमेशा दिन होता है, और सूरज की मुखालिफ सिमत में जो हिस्सा होता है उस हिस्से में हमेशा रात होती. सूरज हो गया.
Good morning. My name is Saleha Fatima. My school name is Nagar Parishad Urdu Primary School. My model name is making of day and night. Day and night are formed due to the continuous rotation of the earth on its axis. This occurring from to west to east. It takes approximately 24 hours to complete one full cycle. The side of the earth's sun is illuminated, experiencing nighttime. Daytime, the side of the earth, the side of the sun is shadow, experiencing nighttime. आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.